आम्ही विरोधाला विरोध करत नाहीये, विरोधक म्हणून बोलत नाही, परंतु या नाशिक महापालिकेच्या 28 समस्या आम्ही इथं दिलेल्या आहे, तुम्हाला देतो आम्ही त्या. ते म्हणे आम्ही ओपन बोलू शकत नाही, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ते आम्हाला त्रास देतील. अहो साधू संत सुद्धा घाबरायला लागले. नाशिक शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी समस्यांचा सामना करतायत. वारंवार तक्रारी, निवेदन आणि चर्चानंतरही नाशिक महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सोमवारी राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचं तीव्र आंदोलन नोंदवलं. या आंदोलनात मनसेच्या विविध विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, विद्यार्थी सेना यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. आंदोलनाच्या माध्यमातून मनसेनं महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश करत 28 ठोस मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये शहरातील जलप्रदूषण, अपुऱ्या नागरी सुविधा, कुंभमेळ्याचं अयोग्य नियोजन, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणा, त्याचबरोबर महापालिकेतील भ्रष्टाचार या प्रश्नांचा समावेश होता. या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याची जबाबदारी पूर्णतः महानगरपालिका प्रशासन या संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिला. महानगरपालिका समोर आम्ही घंटानाद सुरू केलाय, कारण हे नाशिक शहर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 9 वर्षापूर्वी दत्तक घेतलेलं होतं आणि या नाशिकच्या सगळ्या समस्या सोडू, परंतु आजची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आम्ही विरोधाला विरोध करत नाहीये, विरोधक म्हणून बोलत नाही, परंतु या नाशिक महापालिकेच्या 28 समस्या आम्ही इथं दिलेल्या आहे, तुम्हाला देतो आम्ही त्या. कारण या नाशिक शहराला अगदी थोडक्यात सांगतो, नाशिक शहराला प्यायला पाणी नाही हो. लोक मोर्चे काढतायत, अंडा मोर्चे काढतायत, आंदोलने करतायत, टँकरने विकत पाणी घेत आहेत. त्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असणार आहे. या शहरातले खड्डे बुजवले जात नाही. आम्ही आयुक्त मॅडमला वेळोवेळी निवेदन दिले, ते आमचा कधीच विचार करत नाही. त्यांना वाटलं येतात जातात. आज त्यांचा निषेध आहे या सरकारचा आणि मॅडमचा, महापालिकेच्या आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातले जेवढे अधिकारी आहेत त्यांचा निषेध आहे. सिंहस्थ कुंभमेळा 1.5 वर्षावर आलाय, एकतरी काम सुरू आहे का तुम्हीच सांगा पत्रकार बंधूंनो. गोदावरी, वालदेवी, दारणा, नंदिनी या नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या. अनेक वर्षापासून अनेक संघटना, NGO काम करतायत, एकही वेळा ऐकलं जात नाही, काही ऐकलं जात नाही. लोकांना पाणी देते नाही, रस्ते देते नाही, लाईट देते नाही, स्ट्रीट लाईट देते नाही, ड्रेनेज देत नाही, पाणी देत नाही. मग काय करता तुम्ही? 1200 कोटी रुपये इथं GSTचे येतात या महापालिकेला, आणि मग पैसे जातात कुठं? जर काम होत नाही तर जनता कर भरते, ते पैसे कुठे जातात? लोकांना सुविधा देणार आहे का नाही? सिंहस्थ कुंभमेळ्याचं नाव सांगून सिंहस्थ कुंभमेळा म्हणतात, आणि शेतकऱ्यांचे सुद्धा ज्या जमिनी गेल्यात सिंहस्थ करण्याच्या जागा त्यांना पैसे देत नाही. खरं तर 500 एकरची मागणी केली आहे साधू संतांनी. आम्ही 26 आखाडे फिरलो, सगळे पदाधिकारी 26 आखाड्यामध्ये सगळे साधू संत इतके नाराज आहे, इतके बोलले, पण ते म्हणे आम्ही ओपन बोलू शकत नाही, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ते आम्हाला त्रास देतील. अहो साधू संत सुद्धा घाबरायला लागले. या देशामध्ये प्रत्येक माणूस भयभीत झालेला आहे, आणि हे सरकार सांगायचं भ्रष्टाचार मुक्त देश, भयमुक्त देश. अरे कसला भ्रष्टाचार मुक्त देश आणि भयमुक्त देश? अरे इतके लोक घाबरू नये. या महिला सुद्धा रस्त्याने चालायला घाबरतात. किती बलात्कार, चोऱ्या, माऱ्या, खून, दरोडे काय चाललंय नाशिक मध्ये, आणि त्यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही घंटानाद केलाय. हे म्हणून त्यांचा निषेध आहे, त्यांचा निषेध करतोय आम्ही. या निषेधासाठी आणि 28 मागण्या जर मान्य झाल्या नाही, आम्ही वेगवेगळे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहे. त्यांना आम्हाला लोकशाही मार्गाने करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, घटनेचे अधिकार दिले, त्या अधिकाराने आम्ही आंदोलन करणार आहे आणि त्यांचा निषेध करणार. जय श्रीराम. या आंदोलनाप्रसंगी प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबळे,
महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, सचिन सिन्हा, धीरज भोसले, प्रकाश बंटी कुर्डे, विजय रानते, संदीप धोंडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सचिन रोजेकर, मिलिंद कांबळे, विशाल भावले, विजय आहिरे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, नाशिक.